रस्ते, वीज, पाणी या सुविधांपासून वंचित आहेत आणि याचं मुख्य कारण म्हणजे भ्रष्टाचार। सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार फोफावतोय। गरीब जनता अधिकच गरीब होत चालली आहे तर श्रीमंत सावकार करोडपती बनत आहेत। मोठमोठे अधिकारी, मोठमोठे नेते मंडळी भ्रष्टाचार करून आपापली तिजोरी मजबूत करत आहेत। या सर्वांनी सिकंदरचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। जो जीता वही सिकंदर असं आपण म्हणतो, तो सिकंदर की ज्याने सारे जग जिंकलं, परंतु मरताना त्यांनी सांगितलं, मी मेल्यावर माझ्या दोन्ही हाताच्या मुठी खुल्या सोडा, जगाला कळू द्या की सारं जग जिंकणारा मी सिकंदर मरताना सोबत काहीच घेऊन जाऊ शकलो नाही। आणि म्हणूनच गरजेपुरतं दान जवळ ठेवा, दान धर्म करा, दीन दुबळ्यांना मदत करा, देशाच्या विकास कामांना मदत करा, गरजूंना मदतीचा हात द्या। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होऊन अधर्माचा वर्चस्व वाढेल, अत्याचार वाढेल, तेव्हा तेव्हा भक्ताचा उद्धार करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी हे अर्जुना मी प्रत्येक युगात जन्माला येईन। आज या भारत देशामध्ये अधर्म, स्त्रियांवरील अत्याचार, आतंकवाद, भ्रष्टाचार फोफावलाय। आज या भारत देशाला अशाच एका कृष्ण अवताराची गरज आहे। जय हिंद, जय भारत माता। धन्यवाद मित्रांनो, जरा जोरदार टाळ्यांचं अभिनंदन करूया। प्रेम रवींद्र पाटील 500 रुपयाचं बक्षीस, नगराध्यक्ष तारुशीला घरात मॅडम यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे। धन्यवाद। सन्माननीय नगरसेवक विरोधी पक्षनेते संदीप पाटील साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस। धन्यवाद। लतीफ सन्माननीय नगरसेवक लतीफ शेख यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस। धन्यवाद। अजून 500 रुपयाचं बक्षीस। धन्यवाद। प्रीतम मात्रे 1000 रुपयाचं बक्षीस। धन्यवाद। दमयंती मात्रे मॅडम यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस। धन्यवाद।